भावांनी बहिणीनं कसं चाललंय, बरं आहे ना? कसे आहेत तुम्ही? बरं आहे. तर आपलं हे शेत आहे. हे काय झालंय, ह्या दरवाज्यातून दिसतं. ते म्हणतानी कसं काय असं आहे, पण ही सेफ्टी डोअरला असंच आहे म्हणून त्यातून दिसतंय तुम्हाला बघा. ही तर ही आहे हॉल. दिसलं का? हे हॉल आहे. तर तुम्हाला शर्यतनी तर दाखवलंच आहे, तरी सुद्धा मी दाखवते. कसं आहे कसं नाही, तुम्हाला कसं वाटतं कसं नाही हे पण सांगा. तसं काम बरचता राहिलेलं आहे, तर हळूहळू होऊन जाईल, काय प्रॉब्लेम नाही. देवघर आहे, देवाचं पण भरपूर काम राहिलेलं आहे, त्याच्यामुळं ते पण असंच करून होऊन जाणार आहे. तर हे आहे किचन. किचनमध्ये आता ही बघा तुम्ही, पुत्र कसं बसलाय. आता ह्यांचं असंच असतं बघा, सारखं जरी खवळलं ना तर हे तुम्हाला सतत ना किचनवर बसलेलं तुम्हाला दिसणारच आहे. असं काय नाही, असं नाही, ह्याचं सारखं तसलंच चालू असतं. तुला कसं कळत नाही? नाही कसं कळत नाही सांग ना. हां, मग त्या जेव्हा बसून नव्हतं वाचायचं, ही तर खुर्ची आहे ह्याच्यावर बसून वाचायचं, कळलं? मग आणि ह्याच्यात काय करावं, 2 पळ्या तेल टाकलं, पाणी उकळवलं की लगेच त्यात मसाला टाकायचा. हां आणि त्यांनी सांगितलं मंद आचेवर शिजवायचं. हां आणि शिजवून काय 15 मिनिटं आपलं थोडीशी उकळी आणून द्यायची. हां चवीनुसार कोथिंबीर टाकायची, हं द्यायचं दणका उडवून चुरून. हां. पण किचनवर बसून नसतं दणका उडवायचा. तिला दत्तबंधूंचे खेडेगावापासून ते शहरातील घरापर्यंत गुणवत्ता आमची, पसंत तुमची, असं गावरान असं मला म्हणायचंय की शिपी आमटीची जी काढलंय हे काय म्हणतात ते मसाला, ते कुणी काढला असं, कुठल्या गावातल्या लोकांनी काढला असं काय माहिती बाबा. इथं लिहिलंय शिपी बाजार आमटी. मी पहिल्यांदाच आणले. बरीच जण माहिती शिपी आमटी बाहेर लागते बाहेर लागते म्हणून ही शिपी आमटी. ह्याचा मसाला बी काढून ठेवला, फोडले. होय, असला मसाला त्या कवरवरचं वाचत होता होय. कशी करायचं कशी असा मसाला. तर भावांनो आणि बहिणींनो, एवढं काम राहिलंय ना की लई काम राहिलंय अहो. पण आता ह्याचं नखरं बघता बघताच नको नको व्हायला लागले, नाकास नळे आले. ह्याचं नुसतं नखरं बघायचं. राहाडा पण लय आहे, आज तुम्हाला ना सगळा राहाडा दिसतच असं. बरं असू द्या, तसं काय नाही, काम असल्यावर राहाडा राहतो. असं नाही की सगळंच जिथली तिथं होईन, असं काही नसतं. तर काही बाहेरचा परिसर, पण आता आपण काय असं लय दिवस झालं नाही आलेलो राहायला, 1-2 वर्ष झाले. हां हां, शरद तुला याडा आहे, काय सांगायचं तुम्हाला, सगळी काय राहाडा आहे. आज काय होतं ते काय म्हणते गेल्या मंगळवारी आलोय राहायला. तसं मस्त लय दिवस झाला आलोय. पण कसं होतं, लगेच झाडं ही सगळी जाग्यावरती सेटल होण्याला वेळ लागतो, लगेच नाही होत. आणि आता तिकडं पार भोंड यायला लागली बघा. त्याचं त्यांची भोंड काढावं लागेल मला, आणि त्यांच्या पोटा पाण्याला घालावं लागेल, आणि मग तिथून पुढं काय असेल ते मला बघावं लागेल. पण असू दे, काम असल्यावर. पप्पाला तू एवढा करून दिला, मला आवडते. तुम्हाला काहीच नाही आवडत, तुम्हाला सगळं चांगलंच लागतं. हा, नवीन आणून दिलं ना तर सगळं होईल. द्यायचं आणून, नवीनच करणार, मग नाही काय अडचण. मला तरी काय नवीन करायला भावांना आणि बहिणींना अडचण येते, आणून दिल्यावर काहीच अडचण येत नाही. द्या. हां हां, ठीक आहे. आणि पप्पा आल्यावर. आणि तुम्हाला आमचं खूप दिवसातून ब्लॉग बघायला कसं वाटतं कसं नाही, असं आम्हाला कमेंटद्वारे सांगा. ब्लॉगच म्हणजे डायरेक्ट. हां, थोडं थोडं शिकते या, असं काय नाही की येत नाही, येतच की हळूहळू. असं काय आहे का तवा लगेच सगळं यावं म्हणून? सगळं लगेच कुणाला आलंय का? नाही, होते की. ओके, मग कर ना गाई. ह्याचं बघून मला तोंडाला पाणी सुटायला. गाय भूक मला लागली जेवाय, कर शिपी आमटी. कस काय कविता 5 मिनिटात कविता. तुला कविता मारायला शिकवावा तेवढ्या. त्याला अगं मी जर ह्या घरात आहे ना, म्हणून नंदनवन आहे, म्हणून तुमचं रक्त असं फ्रेश 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 फिरून. आमचं रक्त पातळ करतो, फ्रेश करत नाही. मी जर तुम्हाला काय म्हणलं असं चिडावलं बिडावलं असं हसून
तुम्ही असं भांडण करता नाही असा विषय. आणि करणार की तेवढं आहे बरं का. हं? करणार की आम्ही भांडणं. मग ह्याच्यावर काय म्हणू काय आता म्हणू काय तुला? काय राहिलंय तुझं सांग. काय नाही खरंच करा लय भूक आता लागली. खरं सांगते भावांना आणि बहिणींना ह्याला भाजी बनवत बनवत आणि घर मला चहा पण करणार मी तसा मला ताव टाकावं लागणार आहे कामावर तुला म्हणल्या मला quarter टाकावं लागेल नाही का? एक cup. म्हणून मला क्वार्टर टाकावं हा, लागेल. एक cup quarter टाकावं लागेल. मग काय करायचं मग तसं तर नाही आता एखाद्या बाईला कसं मिसरीची चटक असती दाखव. बरोबर का नाही मग त्यांना आता आपण मिसरी चट लावल्याशिवाय काहीच कळत नाही. हे गेली आमच्या स्वात्यांच्या घरी गेलते. आमच्या सुमित लग्न आलंय 14 तारखेला. असा विषय झालाय त्याचं ती काय कुरवड्या काय सांग करायला ती कुरवड्या करावं लागतात सांडगे करावं लागतात पापड करावं लागतात. मम्मी गेली किती वाजता माहितीये का 9 वाजता मम्मी गेली. मग त्या आपल्यात येते आणि मी मी तिला सोडवून रानात भिजवाय गेलो माझं भिजवून एरीतलं पाणी निघून मी पार तिच्या जवळ आलो तरी ते चाललंय सांग करते सांगितलं. आता आपल्या घरातलं म्हणलं करायला नको का वेळ गेला आणि काय झालं तरी आपल्या म्हणलं करावं लागतं. असं काय नाही म्हणायचं नाही की सकाळी लवकर गेलती आणि तिकडं बसली होती असं नाही म्हणायचं करावं लागतं. चालते कर ना शिपी आमटी चालू कर आपलं. मग आता ही शिपी आमटी असली की फक्त सगळं मटेरियल असतं वाटतं त्याच्यात आपण फक्त तेलामध्ये तळायचं मंद आचेवर द्यायचं तळून आणि मग गरम पाणी करायचं. का गरम पाणी पण केलंय ते पलीकडं लसूण आहे. माझ्या डोक्यात होतं बेसन करायचं आमच्या पुत्रांना काय बेसन आवडत नाही मग म्हणलं आम्ही आणली शिपी आमटीचं मग मी शिपी आमटीच करायची म्हणून का आपलं हे शिपी आमटी ते दूध आहे. आणि आता हो का इकडे काय चाललंय बघितलं का आता इकडे हे करायला लावलंय आणि आता इकडं कांदा चिरून कोथिंबीर चिरून आता काय चालली तर बेळ अशी जीभ ही करते का नाही वळवळ करते का नाही त्याची की बोलायचंच काम नाही सारखं वेगळं वेगळं पाहिजे काय करायचं भावांना आणि बहिणींना लय त्रास देतोय पण काय गप असायचं. बघा आणि वरनं काय म्हणणार डोयनं खालती म्हणजे आता हे कसं बोलाव कसं काय शिल्लक नाही राहत मला बोलायला. लय नको टाकू दे लय नाही चांगलं लागत टोमॅटो. एकच बात झाली मग मम्मी जीवनात जी आपल्याला आवडते ना ते सगळं खाऊन घ्यायचं कळलं का. आज आहे तर बरोबर बोलली ना. असू द्या आज उगवलेला सूर्य परत मावळ्याला दिसतोय नाही दुपारचं चांगलं उन्हात तडक्यात मेलं मग काय करायचं आपलं जीव सांभाळूनच जगायचं बाबा कमी कमवायचं पण जीव जपूनच जगायचं. ह्या दुनियात पैशाशिवाय काम नाही. कमी कमवायचं नाही कमवायचं चांगलं म्हणून ती काय असेल ती पण तीच सांभाळून आलं माझं म्हणणं असं आलं असं म्हणायचं ती अशी म्हणली एवढाच बदल झाला ह्याच्यावर काय झालं सांग ह्यात काय चुकलं का. आणि मग आमचं चुकलं तुमचं आम्ही तुम्हाला म्हणलो लई मोठी चूक झाली आमची. होय बर बासमती मग आता करू का ते ही होतो का आता आणि ह्याला उकळून पण द्यायचंय कमी तर केलीच असन पण बघा ना एवढा मसाला आपण टाकतो आणि ही शिपी आमटी बनवतो फक्त आपलं तेल असतं आणि आपली कोथिंबीर असते. आता हे उकळून दिलं का नाही की ते घट्ट होते अहो एकदा केलती पण बरेच दिवस झालं केलेली. तर आता तुम्हाला अजून उकळल्यावर मी ना आणि पण दाखवून आता झाली शिपी आमटी थोडी उकळायची राहिली आहे. आणि हा आपला चहा हे कसं असतं शरद म्हणला नाही मागाशी आता तिला एनर्जी ड्रिंक हां तिला नशे येईन म्हणलं काम करायला नशे येईन चहा प्यायल्यावर म्हणून आता चहा पिते. तर आता काही शिपी आमटी बी झाली काय कोथिंबीर सगळं टाकले दिसलं काय झाली आता हो का इकडे भेळ हो का इकडे भेळ चालले आता
एवढी बेळ केली ना तर एवढी खायची आणि झोपायचं. ते नाईट करून आलाय, त्याला झोपा आली या. तिकडे बी गेलता भिजवायला, तिकडून भिजवून द्यायलाय. काम असतं भावांनो आणि बहिणींनो, असं काय नाही की काम सगळं नसतं. करावं लागतं. पप्पा बाहेर गेलं की थोडस मी करावं लागतं, मी बाहेर गेलं की पप्पा सगळ्यांनी करायला कुणी ना लागतात. कुणी ह्याने एक कर त्याने एक कर करावं लागतं. सगळं एक हाताने होत नाही, करावं लागतं. आणि कुणावर रागवायचं नाही, कुणा असं घरात चिडचिड करायची नाही. कारण काय होतं, सगळी कामं करत असतात असं विषय असतो. त्याच्यामुळे सगळ्यांना समजून घ्यावं लागतं. करत राहायचं. जास्त करून मलाच काम सांगते. कसा बोलतोय बघितलं का? आणि दुसरी काय करतात काय माहिती, त्याची त्यालाच माहिती. ओके ओके बाय. बाय.